नहीं, एक सेल्फी, वेट। हाँ अरे तू और तेरे सेल्फीज। एक अरे सेल्फीतच वेळ घालवणार आहे का? चला लेट्स डान्स। चलो लेट्स गो। चलो सुरमा लगा के लगे उलझा के हाथ जिया पे मेरे छज्जे के नीचे खड़े हैं फंस गए जैसे दलदल जैसे नबी जहां आके लग जाए गले जैसे तू चले और दुनिया तेरे संग चले जैसे रात चुपके से तेरे कानों में कहे कि अब तो जाने क्यों वाव यार मोनिका मस्त नाचतेस तू। ए नाच ना अजून प्लीज। पता है you're superb in dance. अरे हो या फ्लोर तू एक स्टार आहे सही नसलीस खरंच। ए नाच ना अजून प्लीज प्लीज। हाँ अजून प्लीज कम ऑन। ओके चल सुना काम। अच्छा मेरा मोबाइल रखो। चलो यो सारे पिला खुशी के जाम शादाम आसमां से आ गिरी ये शाम शानदार मोनिका क्या हुआ? शिट बैठ जा बैठ जा। काय झालं? खूप दुखतंय का? बघ तर मी तुला सांगत होते की खूप झालं किती नाचतेस. एक मिनिट हा तुम्ही म्हणालात म्हणून नाचले मी. ओके ऐक हिला आपण घरी घेऊन जाऊया. चलो हो चल वगैरे मला उठता येते का? पण तरी हळू. काहीच्या काहीच उशीर केलं ग या पोरीनं. किती वाजता येईन म्हणाली होती ती. अहो सांगते काय मी ती आली आणि गेली सुद्धा एक धड शब्द देखील बोलली नाही माझ्याशी. फोन सुद्धा लागत नाही. कसं कळायचं ग आपल्याला? आणि जावई सुद्धा मुंबईत नाही मनूही नाही आणि तिच्या मैत्रिणींचे फोन नंबर सुद्धा नाहीत आपल्याकडे. हो 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 तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. आता आपल्याला काय नवीन आहे का हे? तुमचं बीपी उगीच वाढायचं. तुम्ही आज जाऊन पडा बरं. पूर्वी तर ठीक होतं पण या अवस्थेत हे बरं नाही म्हणून काळजी वाटते. मी इथेच बसून वाट बघतो तिची. मी नाही जात आतमध्ये. बरं 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 बसा बसा तिथे. हॅलो दादी कैसे हो? मी ठीक आहे ग पण हिला काय झालं? आजी अहो तिचा पाय मुरगळलाय डान्स करताना. काय ग हे मोनू? कशाला नाच करायचा? अहो मनू फार दुखतोय का ग बाळा पाय? हो ग यार बहुत डांस हो गया यार. तो चलिए दादी हम लोग निकलते हैं. हो हो निघा लवकर घरी जा. आपल्या तुमच्या घरचे सुद्धा काळजी करत असतील. तो मोनिका हम लोग निकलते हैं ठीक है. टेक केयर ना. चलो बाय बाय. पोचल्यावर मेसेज करा. अच्छी मोना
बाळा तू आज जाऊन पड. आजी मग लेप लावेल तुझ्या पायाला. वाटेल तुला. सांभाळू ना. सावकाश सावकाश. अचानक मुरगळला पाय. हो असू दे. चल सावकाश. लग्नानंतर सुद्धा काही फरक पडला नाही मोनूमध्ये. मी सर्व बिल्स ठेवलेत. बिल्स तेवढे चेक. ओके सर. येस सर. येस. हॅलो सर. हॅलो मॅडम. Hello. वेलकम टू अवर हॉटेल. Thank you. Myself डॉक्टर निर्मला सोहनी. ओके. 2 रूम्सचं बुकिंग आहे तुमच्याकडे. मेडिकल कॉन्फरन्सचे डेलिगेट्स आहोत. ओके. पण मी 2 मिनटं, मी फक्त रजिस्टरमध्ये बुकिंग चेक करून सांगतो कशा रूम बुक आहेत ते. शुअर. मॅडम एक सिंगल रूम आणि एक डबल रूम असं बुकिंग, राईट? ओके. मॅडम एक सिंगल रूम तुमची की सर, एक तुमची आणि मॅडमची की डबल रूम? नाही काहीतरी चूक झाली आहे. ओके वेलकम. ही तुझी रूम. हो सॉरी सर, मला वाटलं मॅडम आणि तुम्ही सोबत. नो प्रॉब्लेम. तेवढा बॅग फक्त. हो येस मॅडम, मी पाठवतो कोणाला तरी बॅग घेऊन. हॅव अ प्लेझंट स्टे मॅडम. थँक्यू. दिस वे. काल रात्री मी तुला जास्त काही बोलले नाही, पण काय ग, कशाला जायचं डान्स अँड फिन्स करायला? आता काळजी घ्यायला नको का? आजी प्लीज. आजी प्लीज म्हटलं म्हणजे आजीनी गप्प बसायचं आणि तू वाटेल तसं वागायला मोकळी, हो ना? त्या मैत्रिणींचं ठीक आहे, पण तू पण. आजोबा त्यांनी आग्रह केला मला नाचण्यासाठी म्हणून नाचले मी. खरं तर मला नव्हतं नाचायचं, पण त्यांच्यासाठी. त्यांना सांगायचं तू की मला या अवस्थेत नाचता येणार नाही म्हणून. ऐक तो किती त्रास होतोय तुला. अशा वेळी मैत्रिणी जरी असल्या तरी त्यांना स्पष्ट सांगायचं की मला डान्स करायचा नाही म्हणून सांगितलंय. अगं मंगळागौरीच्या दिवशी असंच झालं होतं ना, तरी कशी विसरलीस तू? आजोबा प्लीज. तर पाय खूप दुखतोय माझा. आजी तू सांग ना त्यांना, कशाला बोलतायत ते एवढे मला? अहो जरा शांत राहा ना. अगं पण जावई काय म्हणतील? तिला सूचना दिल्या नाही, तिची काळजी घेतली नाही. आजी तू प्लीज आजोबांना सांगा. तर एवढा त्रास होतोय मला याच्यामुळे. हो तुम्ही पण ना जरा गप्प राहा ना. नाही तर चला बरं आपण किचन मधनं बर्फ आणूया. बर्फ लावून बधीर झाला ना पाय म्हणजे दुखायचं थांबेल. हा तू बस आता शांत, आम्ही काही बोलत नाही. हा चला. हो हा बोल. हॅलो काकी. बोल मी ऐकते. काय झालं काकी? आय एम सॉरी, मी तुला न सांगताच माहेरी आले. तू रागवलेस का? इट्स ओके. त्यासाठी फोन केलास का? तसं नाही अगं, मला ना रात्रभर झोपच नाही आली. मी हाच विचार करत होते की तुला काय वाटलं असेल, आणि त्यात मी इकडे पडली आहे. लागलंय का?
हो ना अगं, पाय मुरगळलाय माझा. ऐक ना काकी, तू प्लीज मला न्यायला येतेस का? हो येईल, पण तिकडेच राहणार होतीस ना तू? हो अगं, पण तू ये ना मला न्यायला प्लीज. ठीक आहे, चल बाय. हॅलो काकी, हा ऐक ना, आईंना आणि आजींना हे पायाचं काही सांगू नकोस आता. ठीक आहे, मी बघते काय करायचं. नाही म्हणजे त्या दोघी उगाच टेन्शन घेतील ना, म्हणून म्हटलं. नाही सांगणार ना तू काही? बाय. मनसी, तू ब्रेकफास्ट घेऊ शकतेस, मी थांबते. नाही मला काही नाहीये, मी पण थांबते विक्रांत येईपर्यंत. तिघं एकत्रच करू. ठीक. आणि हे बघ, कॉन्फरन्स सुरू झाली ना की नोटपॅड आणि पेन घेऊन बसायचं. जे मुद्दे चांगले वाटतील, योग्य वाटतील आणि पटतील ते सगळे लिहून घ्यायचे. न पटलेले मुद्दे सुद्धा नोट डाऊन करायचे. इट्स अ गुड हॅबिट. हो आत्या, आय विल डू दॅट. नोट्समुळे आपल्यालाच कळतं की आपल्याला विषय कितपत कळलेला आहे. यू आर राईट. गुड मॉर्निंग लेडीज. गुड मॉर्निंग. वाव, छान दिसतोयस तू. थँक्यू. आणि वेगळाही दिसतोस. गुड गुड. बस. ऍक्च्युली तुमचा लुक चेंज झाला एकदम. थँक्यू. मी सांगू का तुला मानसी, वातावरण बदललं ना की सगळं बदलतं. अगं त्याला घरच्याच वातावरणात त्याच्या डोक्याला इतका आय अंडरस्टँड. सो चार्मिंग मॅन, बोल तू काय खाणार आहेस? तर तुझ्याचसाठी आम्ही ब्रेकफास्ट घ्यायचे थांबलो होतो. बोल. हो नाही, तुम्ही सुरू करा, मी काहीतरी लाईट खाईन. ओके चल मानसी, आपण घेऊया. तू पुढे, मी आलेच. काय रे, रात्री नीट झोप लागली? एकदम शांत, नो टेन्शन. गुड. बरं आता मला सांग, तू काय खाणार आहेस? म्हणजे मी तिथे चाललेच आहे म्हणून विचारते तुला. काय खाणार आहेस म्हणजे मी काय नेमकं घेऊन येऊ? खरं तर मला फक्त फ्रूट ज्यूस आणि इडली चटणी सारखं काहीतरी लाईट हवंय. तुला कसं कळलं? मला हेच हवंय. मला जस्ट वाटलं की तुम्हाला हेच आवडेल म्हणून आणलं. वा, हे असं पाहिजे. हे असं हेल्थ कॉन्शियस असायला पाहिजे. सिरियसली. वहिनी, बरं झालं तू आलीस. माझे हात पिठाचे, जरा रव्याचा डबा काढून देतेस का? हो. आणि हे काय, पर्स घेऊन कुठे निघालीस? तेच म्हणजे मी जरा मोनिकाच्या माहेरी जाऊन येते. का ग? हे बघा, तुम्ही हायपर होणार नसाल तर सांगते, मोनिकाचा पाय मुरगळलाय. वहिनी हे बघा, टेन्शन घेऊ नका, ती बरी आहे. माझा तिच्याशी फोन झालेला आहे, मी पटकन जाऊन तिला भेटून येते. हा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण ऐका ऐका, आणि आईंना काही सांगू नका, त्या विचार करत बस. बरं, मी आले. जा, जाऊन ये जा. एक्सरे काढावं लागेल. अरे बापरे, का? नाही, घाबरायचं कारण नाही. हेअरलाईन फ्रॅक्चर आहे की नाही तेवढं फक्त कन्फर्म करायचं. डॉक्टर, पण मी प्रेग्नेंट आहे, सो एक्सरे. हो, कितवा महिना आहे? पहिला. आजोबा, मी डॉक्टरांशी बोलते, तुम्ही बाहेर जाऊन बसा.
अगं पण डॉक्टर औषध वगैरे. आजोबा 2 मिनिटात आले. बोलते मी यांच्याशी. मी आहे बाय. हो. डॉक्टर 4था महिना आहे. हो. ऍक्च्युली डॉक्टर आजोबांचं जरा वय झालंय ना, त्याच्यामुळे त्यांना विसरायला होतं, म्हणून मी त्यांना बाहेर पाठवलं. एनिवे मग आता एक्सरे नको करायला. जर गरज पडली, पाय खूपच दुखायला लागला तर तुम्ही मला फोन करा, पाहू आपण काय करायचं. ओके. थँक्यू डॉक्टर. यस वाटायला लागलं मला की इकडे सो एक्सायटेड? येस. इनफॅक्ट मी तर रात्री सगळं नेटवर वाचून आली आहे. गुड. ॲक्च्युली मी जेव्हा फर्स्ट टाइम कॉन्फरन्सला आलो होतो ना आत्ताबरोबर, तेव्हा तिने मला सगळी माहिती अगोदरच सांगितली होती. त्यामुळे सगळं काही कळायला मला खूप मदत झाली. आणि आजकाल कसं आहे, आपल्याला नेटवर कुठलाही विषय सहज वाचता येतो. सो रिसेंट ॲडव्हान्सेसवर मी थोडीफार तयारी करून आली आहे. शिवाय आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे नोट्सही काढणार आहे. एक्झॅक्टली हेच सांगणार होतो मी, कारण त्याचा मला पुढे खूप फायदा झालाय. अरे पुरे विक्रांत. इट्स इनफ. हॅलो मॅम. येस वेलकम. तुम्ही बोलावलं? हो हो, तुमचा लास्ट लेख मी वाचला, फार सुंदर होता. अच्छा, थँक्यू. तुम्ही वाचतात? विक्रांत, सेमिनारमध्ये जे डिस्कशन्स होणार आहेत ते टॉपिक्स डिटेलमध्ये डिस्कस होणार आहेत का फक्त इंट्रोड्यूस होणार आहेत? त्यांनी पेपर्स दिलेत ना आपल्याला, त्याच्यामध्ये एक लिस्ट आहे. हां, त्यामध्ये कुठले टॉपिक्स मेनली डिस्कस केले जाणार आहेत ते सगळे दिले. अरे हो की, ही कशी काय बघितली नाही आधी? होतं असं. तुझी पहिलीच आहे ना कॉन्फरन्स. अच्छा, भेटूया मग. चला. ओके मॅम, बाय. या. तुम्हाला एक सांगू, इथे आजूबाजूला सगळे डॉक्टर्स आहेत, एक्सपर्ट, सिनियर, तज्ञ. मला ना जरा टेन्शन आलंय. काय झालं? नाही, काय नाही. कसलं टेन्शन? नाही म्हणजे आपण जे शिकत असतो ते वेगळं असतं, पण इथे मोठे मोठे डॉक्टर्स बघून मला या प्रोफेशनचा सिरियसनेस लक्षात आलाय. एकदम प्रेशर आल्यासारखं वाटतंय. म्हणजे मला हे सगळं जमणार आहे ना असं वाटायला लागलंय. आय अंडरस्टँड. होतं असं. इनफॅक्ट इट्स व्हेरी गुड. पण ही कॉन्फरन्स संपेपर्यंत तुझे विचार नक्की बदल. आय होप सो. विक्रांत, मी हे सगळं वेड्यासारखं बोलत नाहीये ना? हो. हां? किती टेन्शन घेतेस? गंमत केली मी. विक्रांत, तुम्ही पण ना.